नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर कसे आहात सर्वजण? तर आशा करते की तुम्ही सर्वजण छानच असावेत. आणि आता हे पहा, या ठिकाणी की नाही मी दिवसभर आज कामच चालू आहे माझं, पण एवढंच की मी ते काय शूट वगैरे घेतलं नाही आहे किंवा आता मी तुम्हाला दाखवते काय काय गोष्टी चालू आहेत. तर हे पहा, त्या पद्धतीने हे हे ना आणलेलं होतं. तर ह्यामध्ये पहा, ह्यात हे 3 लिटर पाणी ओतलं ना की हे होते 9 लिटर. आणि एवढं हे, तर हे खूप झालं. म्हणजे हे माझे झाडं लावून देखील पहा एवढं उरलेलं आहे. तर ह्यामध्ये भरपूर अजून झाडं लावली जातील. खरंच हे खूप छान आहे. त्यानंतर इथे पहा ही तुळस लावलेली आहे मी. आता ही तुळस बाहेर ठेवून देणार आहे गॅलरीमध्ये. तर अशा पद्धतीने पहा. आणि ही तुळस कुठून आणलेली आहे, तुम्ही कालचा व्हिडिओ जो पाहिला असेल औंधचात, आणि त्यामध्ये जे रेल्वे गेलेली आहे तिथून ही आणली होती, पाणी घालून आणलेलं. तर ती आता पहा सुकली जरा, तर ते होईल टवटवीत. आणि ह्याचे शेंडे वगैरे असे हे झाले, कारण उन्हात होती ना, 2 व्हीलरवर आणले आणि त्यामुळे हे पहा. आणि ही माती देखील तिकडूनच आणलेली. त्यानंतर गांडूळ खत देखील होतं इथे. हां, हे गांडूळ खत देखील आणलं. आणि हे सुद्धा झाड माझ्या भावाने दिलेलं, की तुला म्हणजे तो वास्तुशांतीलाच देणार होता हा. तर त्यावेळी त्याला मिळालं नाही. मग आता मी गेले होते त्यावेळी त्याने हे आणून ठेवलेलं होतं आणि मला दिलं ते. तर मी हे देखील मातीतच लावलेलं आहे. ते ह्या भांड्यामध्ये होतं, पाण्यात पूर्णपणे असं. तर ह्यात होतं ते, आणि मग मी ह्या कुंडीमध्ये लावून दिलेलं आहे. तर हे एकतर डेकोरेट खूप सुंदर होतं आहे घराला, आणि प्रॉपर कलर मॅच होतं आहे. तर हे इथे ठेवले मी, आणि ही आता कुंडी ठेवणार आहे बाहेर एकंदरीत त्याची. आणि खत देखील दिलेलं आहे त्यांनी हे झाडांचं, पण आता मी लगेच ते खत घालणार नाही आहे. थोडंसं ह्याला जीव आल्यानंतरच मी ह्यात थोडंसं 2-3 दाणे देणार आहे टाकून. तर हे पहा, हे 2 प्रकारचे खतं आहेत. हे 4-4 दाणेच टाकायचे आहेत. ज्यावेळी मी मोठ्या प्रमाणावर लावणार आहे झाडे, त्यावेळी मी त्याला ते वापरणार. तर ठीक आहे. आता हे ग्लव्स घातले होते, तर ग्लव्स फाटले मातीने, म्हणजे झाला. ह्यात तुळस आणलेली, पण ह्यामध्ये माती अजून शिल्लक आहे. तर म्हटलं ठीक आहे, ही सुकल्यावर उपयोगाला येईल, व्हायला घालवाय नको. तर एकंदरीत असा सगळा पसारा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे ठेवली आता ही तुळस. आणि आता चांगली ती म्हणजे फुलायला लागली अशी, काय म्हणतो आपण, थोडी पानं वगैरे त्याची छान यायला लागली. आता थोडी सुकली, ते जे शेंडे झाले ना ते खूप नुकसान झाले. आता हे कदाचित नाही टिकणार. ठीक आहे, जेवढी येईल ती, कारण ह्यामध्ये रोपं दुसरे पण आहेत ना छोटे छोटे, त्यामुळं पण येईल आता. कारण ह्यामध्ये आता पाणी वगैरे घालून छान असं केले. आता ते मुळं एकदा धरले ना की छान होईल. आणि आता ह्या बाजूने देखील हे पण झाड असं छान झाले. आता ते एकदम मातीत गेल्यानंतर ते पूर्ण छान असं टवटवीत झालंय खरं तर. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट की जी आमची चैत्र गौरी आहे, तर ती इथे मी आज बसवली आहे. तर काकडीचा नैवेद्य दुपारी ठेवलेला, नंतर शिऱ्याचा प्रसाद ठेवलेला. आता हे समोरच्या बाजूला नाही ठेवलं, पण ठीक आहे, असं ठेवूया. इथे रांगोळी काढली पाट, आणि हा झुला आहे, त्यामध्ये ती हे केले आणि तिला असं केले. अशा पद्धतीने ती केली आहे. आता इथे ही फुलं फक्त काढायची, रोज फुलं व्हायची. हे चैत्र गौरी राहते. अशा पद्धतीने देवपूजा केलेली आहे. तर भरपूर वेळ ह्यामध्ये गेला माझा. शिऱ्याचा वगैरे प्रसाद देवाला केलेला. त्यानंतर आता पाहूया वेगवेगळ्या शुक्रवारी वगैरे असं देवीला, कारण मी
लक्ष्मी मातेची पण पूजा केलेली आहे, आज अभिषेक केला आहे, त्यानंतर श्रीकृष्णाचे पण केलेले आहेत. त्यामुळं दोन्ही गोष्टी आहेत, त्यामुळं दुधाची खीर ही बनवायची आहे, पण आता ही परवा दिवशी करेल मी शुक्रवारी. तर आता सगळं जेवण वगैरे झाले, आता चालले आहे वॉकिंगला. तर एकंदरीत खूप छान असं. ह्यांना सर्दी झाली तर ह्या हॉल्स वगैरे आणलेत, कारण ही हॉल्सने ना एकदम छान असं घसं वगैरे रिकामं होतं, यांच्यासाठी आणून ठेवले. चला पाणी पिते. बापरे, आज दिवसभर काम होतं. हे साफसफाई, कुंड्या, त्यानंतर हे जे आहे हे पूर्ण काच वगैरे, हे पण इथले धूळ वगैरे, धूळ फार येते, त्यामुळं धुळीचं सारखं पुसून घ्यावं लागतं, सारखं फार धूळ आहे. आणि हवा येण्यासाठी पण त्यात पाठीमागे पूर्ण शेती ओपन असल्यामुळं धूळ फार येते, आणि ट्रॅक्टर वगैरे सारखे चालू राहतात पाठीमागे, त्यामुळं जे काही धूळ येते ना, शेताला चिटकूनच आहे घर, त्यामुळं एवढा धुळीचा स्रोत आहे की जबरदस्त. आता अंधार आहे इकडे, तर आता खाली चालायला जाणार मी. अर्धचंद्र आहे इथे. तर आता बनवणार आहे डोसा. हे आलेत आता, गरम गरम डोसा बनवून देणार आहे. फ्रेश होतं ते. आता करत आहे व्हिडिओचा एंड. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता हे आले, त्यांना देते डोसा करून, आणि शिरा वगैरे आहे. चला आता गुड नाईट सर्वांना. श्री स्वामी समर्थ.